नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजचा विषय प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित आहे। कारण आपण ज्या समस्येबद्दल बोलणार आहोत ती समस्या आज केवळ वृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही। तरुणांपासून मध्यमवयीन लोकांपर्यंत अनेक जण या समस्येचा सामना करत आहेत। तर मित्रांनो, सकाळी उठल्यावरती गुडघे आखडल्यासारखे वाटणे, थोडे अंतर चालल्यानंतर पाय दुखणे, जिने चढताना त्रास होणे किंवा बसलेल्या जागेवरून उठताना सांध्यांमध्ये वेदना जाणवणे, ही लक्षणे अनेक लोक अनुभवत असतात। अनेकांना वाटते की हे सर्व वाढत्या वयामुळे होत आहे, परंतु वास्तव यापेक्षा वेगळंच आहे। आपल्या शरीराची ताकद केवळ वयावर अवलंबून नसते। आपल्या रोजच्या सवयी, आहार, झोप, हालचाल आणि मानसिक स्थिती यांचा देखील त्यावरती मोठा परिणाम होत असतो। आजची जीवनशैली, आधुनिक जीवनशैली शरीरासाठी अनेक नवीन आव्हाने निर्माण करत आहेत। तासनतास खुर्चीवर बसून काम करणे, मोबाईल आणि संगणकाचा वाढता वापर, शारीरिक हालचालींचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागते। आपले गुडघे हे शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या सांध्यांपैकी एक आहेत। चालणे, धावणे, बसणे, उभे राहणे आणि दैनंदिन कामे करणे यांसाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते। जेव्हा गुडघ्यांच्या आसपासचे स्नायू कमजोर होतात किंवा शरीराचे वजन वाढते, तेव्हा त्याचा अतिरिक्त ताण थेट गुडघ्यांवरती पडतो। कालांतराने ही समस्या अधिकच गंभीर होऊ शकते। तर मित्रांनो, शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देत असते। सुरुवातीला हे संकेत लहान असतात, थोडी अस्वस्थता, थोडा थकवा आणि हलकी वेदना, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर ते संकेत मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होऊ शकतात। आपल्या पूर्वजांची जीवनशैली आजच्या तुलनेत खूप वेगळी होती। ते अधिकच चालायचे, अधिक श्रम करायचे आणि नैसर्गिक अन्नपदार्थांचे सेवन करायचे। त्यामुळे त्यांचे शरीर अधिकच सक्रिय आणि मजबूत राहत असे। आज मात्र परिस्थिती बदललेली आहे। सुविधा वाढत्या आहेत, पण हालचाल कमी झालेली आहे। याच कारणांमुळे संतुलित आहाराचे महत्त्व अधिक वाढते। शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळाले नाही तर हाडे, स्नायू आणि सांधे हळूहळू कमजोर होऊ शकतात। म्हणूनच आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे। चला तर आपण जाणून घेऊया, भारतीय परंपरेमध्ये पांढऱ्या तिळाला विशेष स्थान दिले गेले आहे। तीळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि इतर पोषक घटकांचे स्रोत मानले जाते। म्हणूनच अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये तिळाचा वापर केला जातो। मात्र लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ सर्व समस्या दूर करू शकत नाही। चांगल्या सवयी, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांची साथ मिळाली तरच शरीर अधिक निरोगी राहू शकते। मित्रांनो, आपल्या शरीराची तुलना एका घराशी केली तर त्याचा पाया मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते। पाया मजबूत असेल तर घर अधिक काळ टिकते। त्याचप्रमाणे हाडे आणि स्नायू मजबूत असतील तर शरीर अधिक सक्षम राहते। आज अनेक लोक वजन वाढण्याच्या समस्येने देखील त्रस्त आहेत। वाढलेले वजन केवळ दिसण्यावर परिणाम करत नाही तर सांध्यांवरही अतिरिक्त भार टाकते। त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। यासोबतच नियमित हालचाल देखील तितकीच आवश्यक आहे। रोज काही वेळ चालणे, हलका व्यायाम करणे, शरीर ताणून घेणे आणि सक्रिय राहणे यामुळे स्नायू मजबूत होण्यास देखील मदत मिळते। तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर अधिक ऊर्जावान वाटू लागते। आणखीन एक महत्त्वाची
गोष्ट म्हणजे झोप. अनेक लोक झोपेचे महत्त्व कमी लेखतात, परंतु पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप ही शरीराच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असते. झोपेच्या दरम्यान शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते, त्यामुळे उशिरापर्यंत जागरण करणे आणि अपुरी झोप घेणे आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. तणाव देखील शरीरावर परिणाम करतो. सततची चिंता, मानसिक ताण आणि नकारात्मक विचार यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच मानसिक आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आरोग्य ही एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही, तर ती दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांची कमाई असते. योग्य वेळी जेवणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित चालणे, व्यायाम करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या साध्या सवयी दीर्घकाळ मोठा फरक घडवू शकतात. अनेक लोक त्वरितच परिणाम शोधतात, पण शरीराला बदलण्यासाठी वेळ लागतो. सातत्य आणि संयम हे आरोग्य सुधारण्याचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. आज घेतलेला एक चांगला निर्णय उद्याच्या निरोगी आयुष्याची सुरुवात ठरू शकतो. म्हणूनच आजपासून आपल्या शरीराकडे अधिकच जागरूकतेने पाहण्याचा संकल्प करा. शरीराचे संकेत ओळखा, त्याची काळजी घ्या, कारण आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. जर आपण आज योग्य सवयी अंगीकारल्या तर भविष्यात अधिक सक्रिय, आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकतो. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो, आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो आणि वाढत्या वयातही स्वावलंबी राहू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आरोग्य हे नशिबाने मिळत नाही, ते सवयींनी घडवावे लागते. म्हणूनच आजपासून स्वतःसाठी वेळ काढा, आपल्या शरीराचा आदर करा, त्याला योग्य पोषण, योग्य विश्रांती आणि योग्य हालचाल द्या. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या या एका शेअरमुळे कोणाला तरी योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.